नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली. निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली आहे. आता विभागीय आयुक्तांच्या लवादाच्या कामासाठी पुण्या मुंबईला जावे लागते. लवकरच तेही कोल्हापुरात आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रस्ताव द्यावा. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली. यावेळी कोल्हापुरातील खंडपीठाची घोषणा आपण एकत्रित करू, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं आहे. तसेच खंडपीठासाठी जे काही लागल ते देण्याचे त्यांनी दर्शवलं, असंही गवई यांनी सांगितले. यावेळी कोल्हापुरातील खंडपीठाची घोषणा आपण एकत्रित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं आहे. तसेच खंडपीठासाठी जे काही लागेल ते देण्याचे त्यांनी दर्शवले असल्याचेही गवई यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गवई म्हणाले, स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे. सत्ताधारी 6 जिल्ह्यातील पक्षकार, वकील, पत्रकार जनतेने साथ दिल्यामुळे लढ्याला मूर्त स्वरूप आलं. कोल्हापुरात खंडपीठ करायचे हे मी 2010 मध्येच ठरवलं होतं. अनेक कार्यक्रमात खंडपीठ झाले पाहिजे यासाठी जाहीर भूमिका घेतली. मात्र जेव्हा जेव्हा कोल्हापूर खंडपीठाचा विषय निघायचा तेव्हा पुणेवाले उठून उभा राहायचे. कोल्हापूरला देताय, आम्हाला खंडपीठ द्या. त्यामुळे काही न बोलता मी सगळे केले. सर्किट बेंचचा निर्णय कसा झाला हे सांगताना गवई म्हणाले, सरन्यायाधीश झाल्यानंतर नागपूरला सत्कार झाला. त्या दिवशी 20 जून रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री फडणवीस भेटायला आले. तेथेच आम्ही सर्किट बेंचचा निर्णय घेतला. जुलैमध्ये मुंबईत सत्कार झाला. त्यावेळी जिल्हा न्यायालयात सर्किट बेंच उभे करायचे ठरवले होते, पण ते शक्य नव्हते. नंतर जुन्या जिल्हा न्यायालयाची इमारत निश्चित झाली. न्यायमूर्ती कर्णिक आणि समितीनेही सकारात्मक अहवाल दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सहकार्य केलं. त्यामुळेच 25 दिवसात काम सुरू झाले. मी स्वतःला दिलेला शब्द पाळला. कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू झाले. हा माझ्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आनंद आहे.